मिठाच्या एका कणाची कहाणी. पहाटेचे 4 वाजले होते. आकाश अजून काळोखात बुडालं होतं. दूरवर कुठेतरी एखादा पक्षी आवाज करत होता. पण त्या पांढऱ्या शुभ्र रणात मात्र शांतता पसरली होती. एका छोट्याशा झोपडीच्या बाहेर एक वृद्ध माणूस शांतपणे बसला होता. त्याच्या हातात एक छोटीशी काठी होती आणि समोर पसरलेल्या जमिनीकडे तो एकटक पाहत होता. त्याचं नाव होतं रामा. वयाच्या 60नंतरही त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांपेक्षा त्याच्या पायांवरच्या खुणा अधिक बोलक्या होत्या. पायाच्या तळव्यांवर जाड झालेली त्वचा, खोल भेगा, वर्षानुवर्ष खाऱ्या पाण्यानं झिजलेली त्वचा पाहिली की त्यानं आयुष्यभर काय कमवलं आणि काय गमावलं याची कल्पना येत होती. तेवढ्याच झोपडीच्या आतून त्याची नात बाहेर आली. तिच्या हातात एक छोटंसं स्टीलचं ताट होतं. ती आजोबांच्या जवळ बसली आणि म्हणाली, आजोबा, आई म्हणते मीठ संपलंय, गावातून आणायला सांगितलंय. रामानं तिच्याकडे पाहिलं आणि हळूच हसला. त्यानं हात पुढे केला आणि आपल्या समोरच्या जमिनीतून मिठाचा एक छोटासा स्फटिक उचलला. तो स्फटिक त्यानं नातीच्या हातावर ठेवला आणि म्हणाला, हे बघ, तुझ्या घरात मीठ संपलंय म्हणतेस ना, पण माझं संपूर्ण आयुष्यच मिठात गेलं. नातीला याचा अर्थ कळला नाही. तिने तो पांढरा स्फटिक हातात फिरवला आणि पुन्हा विचारलं, पण आजोबा, एवढं मीठ तुम्ही बनवता, मग तुम्ही इतके गरीब का? त्या एका प्रश्नाने रामा काही क्षण शांत झाला. समोर उगवणाऱ्या सूर्याची पहिली किरणं मिठाच्या पांढऱ्या थरावर पडू लागली होती. संपूर्ण रण चमकू लागलं. रामा त्या दिशेने पाहत म्हणाला, कारण बाळा, मीठ सगळ्यांच्या जेवणाची चव वाढवतं, पण मीठ बनवणाऱ्याच्या आयुष्याची चव मात्र नेहमीच गोड असेल असं नाही. एवढं बोलून तो उठला. त्यानं पायात चप्पल घातली आणि मिठाच्या शेताकडे चालायला सुरुवात केली. त्याच्या प्रत्येक पावलामागे पांढऱ्या मिठावरती एक काळी सावली उमटत होती. सूर्य वर चढत गेला, उष्णता वाढत गेली. काही तासातच पांढरं रण एखाद्या धगधगत्या तव्याप्रमाणे तापलं. रामा मात्र काम करत राहिला. खाऱ्या पाण्यात पाय ठेवून मिठाचे स्फटिक गोळा करत आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो पुन्हा एकदा त्या पांढऱ्या वाळवंटाशी झुंजत राहिला. त्याला पाहून कुणालाही वाटणार नाही की आपल्या घरातील एका छोट्याशा मिठाच्या डबीत त्याच्या आयुष्याचा एवढा मोठा हिस्सा दडलेला आहे. आपण जेवताना भाजीमध्ये मीठ टाकतो, पुढच्या क्षणी ते विसरून जातो. पण त्या मिठाचा एक कण आपल्या ताटात पोहोचेपर्यंत त्यानं किती उन्हं पाहिलेली असतात, कित्येक हातांमधून प्रवास केलेला असतो आणि कोणाच्या तरी आयुष्याचा घाम त्याच्यासोबत आलेला असतो. गुजरातच्या कच्छच्या छोट्या रणात अशाच हजारो आगरिया कुटुंबाचे आयुष्य मिठाच्या स्फटिकांमध्ये गुंतलेली आहेत. वर्षातील अनेक महिने ते या मिठाच्या पॅनमध्ये राहतात. कडक उन्हात, खाऱ्या पाण्यात आणि पांढऱ्या मिठाच्या प्रचंड चकाकीत ते काम करतात. त्यांच्या पायाची त्वचा जाड होते, भेगा पडतात, जखमा होतात, डोळ्यांना त्रास होतो. शरीर सतत उष्णता आणि खारट वातावरणाचा सामना करत असतं. आणि या लोकांविषयी एक अतिशय धक्कादायक गोष्ट अनेकदा सांगितली जाते. असं म्हटलं जातं की आयुष्यभर मिठामध्ये काम केल्यामुळे काही मजुरांचे पाय इतके कठीण होतात की मृत्यूनंतरही चितेत त्यांचे पाय सहज जळत नाहीत. पण खरंच असं होतं का? मिठामुळे मानवी पाय अग्निरोधक होऊ शकतात का? या दाव्यामागे कितपत सत्य आहे की किती लोककथा? याहून महत्त्वाचं, ज्या लोकांच्या हातून आपलं ताटातलं मीठ तयार होतं त्यांचं स्वतःचं आयुष्य इतकं कठीण का आहे? आजची ही कहाणी फक्त मिठाची नाही, ही त्या हातांची आहे जे आपल्याला जेवणाला चव देतात. ही त्या पायांची कहाणी आहे जे वर्षानुवर्ष खाऱ्या जमिनीवरती चालत राहतात. आणि ही त्या हजारो आगरियांची कहाणी आहे ज्यांचं संपूर्ण आयुष्य त्या पांढऱ्या मिठाच्या वाळवंटाशी जोडलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया आपल्या ताटातील एका चिमूटभर मिठामागे दडलेली ही अस्वस्थ करणारी आणि मन हेलावून टाकणारी कहाणी. मिठाशिवाय जेवणाची कल्पनाच करता येत नाही. भाजी असो, आमटी असो, भाकरी असो किंवा एखादा साधा पदार्थ असो, चिमूटभर मीठ पडलं की जेवणाची चव खुलते. आपल्या स्वयंपाकघरात असलेली मिठाची छोटीशी डबी आपल्यासाठी अगदी सामान्य गोष्ट आहे. आपण ती उघडतो, चिमूटभर मीठ घेतो आणि जेवणात टाकतो. पण या एका चिमूटभर मिठामागे कित्येक लोकांचे कष्ट, घाम आणि संघर्ष दडलेला असतो. याचा आपण क्वचित विचार करतो. गुजरातच्या कच्छमध्ये छोट्या रणात जेव्हा आपण नजर टाकतो तेव्हा दूरवर पसरलेला पांढरा शुभ्र प्रदेश एखाद्या बर्फाच्या वाळवंटासारखा दिसतो. पण हा बर्फ नसतो, ते असतं मीठ. आणि या मिठाच्या पांढऱ्या थराखाली दडलेली असते हजारो आगरिया कुटुंबाची कठीण जीवनकथा. आगरिया म्हणजे पारंपरिक पद्धतीने मीठ तयार करणारे मीठ उत्पादक आणि मजूर. गुजरातमध्ये मिठाच्या उत्पादनाशी मोठ्या संख्येनं लोक जोडलेले आहेत.
2025मध्ये गुजरातमधील आगरियांची संख्या सुमारे 85,000 असल्याचा अंदाज आगरिया हितरक्षक मंचाने व्यक्त केला होता. पण या लोकांचं जीवन फक्त मीठ तयार करूनपुरतं मर्यादित नाही. त्यांच्या आयुष्यात उन्हाची तीव्रता आहे, खाऱ्या पाण्याशी सतत संपर्क आहे, पायाखाली तापलेली जमीन आहे, डोळ्यासमोर मिठाची प्रचंड चकाकी आहे आणि त्यासोबत आर्थिक असुरक्षितताही आहे. अनेक आग्रिया कुटुंबे वर्षातील अनेक महिने मिठाच्या पॅनमध्ये राहून काम करतात. काही ठिकाणी कामाचा हंगाम साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर पासून सुरू होऊन एप्रिल-मे पर्यंत चालतो. आता कल्पना करा, आपण एखाद्या उन्हाळ्याच्या दिवशी काही मिनिटं बाहेर उभे राहिलो तरी अंगाची लाहीलाही होते. पण हे लोक तासनतास मिठाच्या शेतात काम करतात. त्यांना सूर्याच्या उष्णतेबरोबर मिठाच्या पांढऱ्या पृष्ठभागावरनं परावर्तित होणारा तीव्र प्रकाशही सहन करावा लागतो. पाय सतत खाऱ्या पाण्यात मिठाच्या स्फटिकांमध्ये राहिल्यामुळे त्वचेवरती परिणाम होऊ शकतो. पायांवर भेगा पडू शकतात, त्या त्वचा जाड आणि खरखरीत होऊ शकते, जखमा होऊ शकतात आणि चालतानाही वेदना होऊ शकतात. हातापायांच्या त्वचेवरती सतत रासायनिक आणि यांत्रिक घर्षण होत असल्यामुळे शरीराला त्याची किंमत मोजावी लागते. आणि याच ठिकाणी एक धक्कादायक दावा अनेक वर्षांपासून सांगितला जातो. दावा असा की आयुष्यभर मिठामध्ये काम करणाऱ्या काही मजुरांचे पाय इतके कठीण होतात की मृत्यूनंतर त्यांचे पाय चितेत जळत नाहीत. काही कथांमध्ये तर असेही सांगितलं जातं की मृत्यूनंतर अशा व्यक्तीचे शरीर मिठात पुरले जाते किंवा पुन्हा आगीत टाकले जाते. हा दावा ऐकला की कुणाच्याही मनात प्रश्न निर्माण होतो, खरंच मिठामुळे मानवी शरीराचा एखादा भाग इतका कठीण होऊ शकतो का की तो आगीतही जळणार नाही? इथे थोडं थांबून वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. दीर्घकाळ खाऱ्या पाण्यात काम केल्यामुळे पायांच्या त्वचेवर जाड त्वचेचा थर तयार होऊ शकतो. सततचे घर्षण, कोरडेपणा, मिठाचे स्फटिक, खारे पाणी, कठीण जमिनीवरील अनवाणी चालणं, त्वचेची अवस्था खराब होऊ शकते. मिठाच्या शेतात काम करणाऱ्या लोकांच्या पायांची अवस्था अनेकदा अत्यंत खराब होते आणि हीच गोष्ट या संपूर्ण कहाणीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मिठाच्या शेतात मीठ तयार करण्याची प्रक्रिया बाहेरून पाहताना साधी वाटते, पण प्रत्यक्षात ती अत्यंत कष्टाची प्रक्रिया आहे. कच्छच्या छोट्या रणातील अनेक आगरिया पारंपरिक पद्धतीने जमिनीतून खारे पाणी पंप करून मिठाच्या पॅनमध्ये आणतात. काही भागांमध्ये समुद्राचे पाणी वापरण्याऐवजी खारे भूजल तेलाच्या इंजिन किंवा मोटर पंपाच्या मदतीने वर आणले जातात. हंगाम साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि एप्रिलमध्ये मीठ काढण्याचं काम सुरू होतं. सुरुवातीला जमीन तयार करावी लागते, बांध तयार करावे लागतात, पाण्याचा प्रवाह नियंत्रित करावा लागतो. खारे पाणी पॅनमध्ये सोडले जाते. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होते आणि हळूहळू त्यामध्ये मिठाचे स्फटिक तयार होतात. पाणी कमी होत जातं आणि जमिनीवरती पांढरा थर वाढत जातो. शेवटी तयार झालेले मीठ गोळा केले जाते. हे काम यंत्राच्या मदतीने काही ठिकाणी सोपे झाले असले तरी अनेक पारंपरिक आगरिया कुटुंबासाठी शारीरिक श्रम अजूनही या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्या पायावर आणि शरीरावरती या कामाचा मोठा परिणाम होतो. सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांचं काम अशा ठिकाणी असतं जिथे सामान्य जीवनासाठी आवश्यक असलेल्या सुविधा सहज उपलब्ध नसतात. पिण्याचं पाणी, आरोग्य सेवा, रस्ते, घरं, मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा याबाबत आगरिया समुदायाने अनेक वर्ष प्रश्न उपस्थित केले आहेत. 2025मध्ये गुजरातच्या सार्वजनिक लेखा समितीनेही आगरिया समुदायासाठी पिण्याचे पाणी, रस्ते, निवास, आरोग्य, शिक्षण यासारख्या सुविधांबाबत शिफारसी केल्या होत्या. यावरून आपल्याला समजते की ही केवळ मीठ बनवण्याची कथा नाही, ही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करणाऱ्या लोकांची कथा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे लोक मिठाच्या रणात राहतात तरी त्यांच्यासाठी पाणी एवढी मोठी समस्या का असते? कारण त्यांच्या कामाचे ठिकाण आणि त्यांचे गाव यांच्यातील अंतर अनेकदा मोठे असते आणि मिठाच्या उत्पादनासाठी वापरले जाणारे खारे पाणी पिण्यास योग्य नसते. एका बाजूला जमिनीखाली खारट पाणी असते, दुसऱ्या बाजूला पिण्याच्या गोड्या पाण्याची गरज असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता हा आगरिया समुदायासाठी दीर्घकाळापासून महत्त्वाचा प्रश्न राहिला आहे. आणि या सर्व समस्यांमध्ये हवामानाचा धोका वेगळाच. पाऊस पडला तर महिन्याच्या मेहनतीवरती पाणी फिरू शकतं. 2024मध्येही नर्मदेच्या पाण्यामुळे माती आणि मिठाच्या पॅनचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. म्हणजेच एका बाजूला उन्हाळा, दुसऱ्या बाजूला पाऊस, मध्ये खारे पाणी आणि त्यावर अवलंबून असलेले संपूर्ण वर्षाचं उत्पन्न. मीठ तयार झाले तर कमाई, पाऊस आला किंवा पाणी चुकीच्या वेळी आले तर महिन्यांची मेहनत वाया जाण्याची शक्यता. आता आपण पुन्हा त्या चितेच्या कथेकडे वळूया.
मृत्यूनंतर आगरियांचे पाय जळत नाहीत. खाऱ्या वातावरणामध्ये काम केल्याने त्वचा जाड होऊ शकते, भेगा पडू शकतात आणि पायांची अवस्था कठीण होऊ शकते. पण त्यातून पाय आगीमध्ये अजिबात न जळण्याची क्षमता निर्माण होते. यामुळे या कथेकडे आपण संवेदनशीलतेने पाहायला हवे, कारण या समुदायाच्या खऱ्या वेदना इतक्या मोठ्या आहेत की त्यांना सिद्ध करण्यासाठी एखादी सनसनाटी कथा जोडण्याची गरजच नाही. ज्या पायांवरती उभं राहून हे लोक हजारो टन मीठ तयार करतात, त्या पायांना उन्हाचा सामना करावा लागतो. ज्या हातांनी आपण आपल्या ताटात पडणारं मीठ तयार केलं जातं, त्या हातांना खाऱ्या पाण्याचा सतत संपर्क सहन करावा लागतो. आणि ज्या कुटुंबासाठी हे मीठ रोजीरोटीचं साधन आहे, त्यांच्यासाठी एका हंगामातील नुकसान म्हणजे पुढील अनेक महिन्यांची चिंता. आगरिया समुदायाची कहाणी आपल्याला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारते. आपण वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूमागे कोणाचा श्रम आहेत? आपल्या ताटात पडणारे मीठ दुकानात एका छोट्या पॅकेटमध्ये दिसते. पॅकेटवर कंपनीचं नाव असतं, किंमत असते, उत्पादनाची माहिती असते. पण त्या पॅकेटच्या मागे सूर्याखाली काम करणाऱ्या हातांची नावे सहसा दिसत नाहीत. आपल्याला मीठ पांढरे आणि स्वच्छ दिसते, पण ते तयार करणाऱ्या कामगारांचे जीवन मात्र अनेकदा संघर्षांनी भरलेले